प्रश्न पहिला पहा, कला क्षेत्रासाठी कोणत्या अभिनेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, वने व वन्यजीव यामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी कोणाला 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? तर चैत्राम पवार यांना गौरवण्यात आले. पुढचा प्रश्न तिसरा, राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले? तर एकता कुमारी यांनी केले. पहा. चौथा प्रश्न, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर विलास वाडेकर यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पाचवा. पहा पाचवा प्रश्न, प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड राजपथावर आयोजित करण्यात येते. या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते? तर कर्तव्यपथ या नावाने संबोधले जाते. पहिले काय होतं? राजपथ होतं. राजपथ हे नाव होतं आणि ते बदलून काय झालेलं आहे? कर्तव्यपथ. पहा सहावा प्रश्न, विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्वांचे पहा यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड झालेली आहे? प्रश्न काय? सहावा प्रश्न पहा, विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्वांची यंदा पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे? तर 7 पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड झालेली आहे. सातवा प्रश्न, समान नागरी कायदा लागू करणारे राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे. कोणते? तर उत्तराखंड. पहा प्रश्न काय? समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर उत्तराखंड. आठवा प्रश्न, प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथाचे पहा देखावे सादर करण्यात आले? तर सुवर्ण भारत, वारसा आणि विकास. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न पहा नववा, माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर. दहावा प्रश्न, माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे? तर राजस्थान. पुढचा प्रश्न पहा 11वा, 24 जानेवारी 2025च्या राष्ट्रीय बालिका दिवसाची थीम कोणती होती? तर पहा थीम काय होती? उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. पहा 2025 मध्ये जे 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करतात तर त्याची थीम काय होती? तर उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. पहा 12वा प्रश्न, युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत? तर कॅथरीन रसेल. प्रश्न 13वा पहा, कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे? तर नेपाळमध्ये. पहा 14वा प्रश्न, युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 26वा. पहा 15वा, युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी जगभरातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत? तर 24.2 कोटी. पुढचा प्रश्न 16वा, युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी भारतातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत? तर 5.47 कोटी. 17वा प्रश्न, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? तर 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 18वा प्रश्न, समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर नेदरलँड. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. 20वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे? म्हणजे थीम. तर सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी अशी ही थीम आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21, आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? तर मायकल मार्टिन यांची निवड झाली आहे. 22वा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर अमेरिकेनं घेतला आहे. 23वा प्रश्न, महिला एकदिवसीय क्रिकेटमधील 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर स्मृती मंधाना यांची निवड केलेली आहे. 24वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाची निवड 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून केली आहे? तर जसप्रीत बुमराह यांची झालेली आहे निवड. 25वा प्रश्न, वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डचे अध्यक्ष कोण आहेत? तर कुमार संगकारा. प्रश्न क्रमांक 26, कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 2020 क्रिकेटमधील 2024 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले आहे? तर अर्शदीप सिंग.
प्रश्न क्रमांक 27, मेरी लेबोन क्रिकेट क्लब वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या नवीन सल्लागार मंडळात भारतातील कोणाचा समावेश झाला आहे? तर उत्तर आहे जय शाह आणि सौरव गांगुली. 28वा प्रश्न पहा, ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2025 मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने कोठे होणार आहेत? तर दुबई येथे होणार आहेत. पहा, दुबई येथे. प्रश्न क्रमांक 29, BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवजीत सेकिया यांची BCCIच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30, वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डमध्ये किती सदस्य आहेत? तर 13. पहा, वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डमध्ये किती सदस्य? तर 13 सदस्य आहेत. पहा, 31वा प्रश्न, बुद्धिबळपटू डी गुकेश यांचा लाईव्ह रेटिंगनुसार कितवा क्रमांक आहे? तर 4था क्रमांक आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 32 पहा, अजमतुल्लाह उमरजई यांची ICCने 2024चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर अफगाणिस्तान या देशाचा खेळाडू आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 33, फिफा वर्ल्ड कप 2034चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर सौदी अरेबिया येथे करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 34, आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे? तर जपानने जिंकले आहे. कोणत्या स्पर्धेत? तर पहा, आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर जपानने. 35वा प्रश्न, ICC वुमेन प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबर 2024 साठी कोणाची निवड झाली आहे? तर ॲनाबेल सदरलँड यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 36, देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर कोण ठरली? तर सिमरन थोरात. मित्रांनो, हे होते चालू घडामोडीवरील वन लाईनर. आठवडाभराचे हे चालू घडामोडी होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा, मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.